गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत थ्री फेज इंडक्शन मोटर. मोटर वगैरे काय असतं पहिले समजून घ्या. मोटरचं काम काय असणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीला ती कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, मेकॅनिकल एनर्जीमध्ये. त्याला काय म्हणतो आपण, मोटर असं म्हणतो, बरोबर. तर आज आपण थ्री फेज इंडक्शन मोटर पाहणार आहोत. हे थ्री फेज इंडक्शन मोटरचे कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे. ओके, इथं ही जी डायग्राम आहे तुमची रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार कशी होते थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये ती, आणि ही थ्री फेज वेव्हफॉर्म असणार तुमची. लक्षात आलं. तर आपण थ्री फेज इंडक्शन मोटर आपण स्टार्ट करतो. थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये दोन मेन पार्ट असणार आहे. एक असणार आहे स्टेटर आणि एक असणार तुमचा रोटर. स्टेटर जो असणार आहे हा तुमचा स्टेशनरी पार्ट आहे, स्टेशनरी म्हणजे फिक्स पार्ट. आणि रोटर जो असणार आहे हा काय तुमचा रोटेटिंग पार्ट असणार आहे, मुवमेंट करणारा पार्ट असणार आहे, बरोबर. कन्स्ट्रक्शन बघून घ्यायचं. कन्स्ट्रक्शन एकदम सिंपल आहे. आउटर साइड जी असणार आहे तुमची, ही काय तुमची स्टेटर फ्रेम असणार आहे. ही बघा, ही जी दिसते तुमच्या आउट साइडला, ही काय आहे स्टेटर फ्रेम. स्टेटर फ्रेम कशापासून बनलेली असते, कास्ट आयर्नची. स्टेटर फ्रेमचं काम काय असतं, ते तुमचे इनर जी वाइंडिंग असते, मधली जी वाइंडिंग असते, ते वाइंडिंगला प्रोटेक्शन द्यायचं काम कोण करणार आहे, स्टेटर फ्रेम करणार आहे. लक्षात आलं. कशापासून बनलेली असते, कास्ट आयर्न पासून बनलेली असते ती. नंतर ही जी असणार आहे ही काय तुमची स्टेटर कोर असणार आहे. ही काय आहे स्टेटर कोर. स्टेटर कोर कशापासून बनलेली असते, सिलिकॉन स्टील मटेरियल पासून. स्टेटर कोर आपण सिलिकॉन स्टीलनेच का बनवतो, त्याचा मागचं एक रिझन आहे. जर आपण सिलिकॉन स्टील वगैरे यूज केलं तर याच्यातले तुमचे जे लॉसेस असणार आहे, ते लॉसेस, हिस्टेरिसिस लॉसेस, हे तुमचे कमी होऊन जातील. सिलिकॉन स्टीलची प्रॉपर्टी आहे हिस्टेरिसिस लॉसेस कमी करणं आणि हाय परमेबिलिटी प्रोव्हाइड करणं. लो रिलक्टन्स पाथ प्रोव्हाइड करतो आणि हाय परमेबिलिटी प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. लक्षात आलं. हे असणार आहे सिलिकॉन स्टीलचं काम. आपण स्टेटर कोरला लॅमिनेट केलेलं असतं. लॅमिनेट करणं म्हणजे काय, याला आपण लॅमिनेशन केलेलं असतं. हे लॅमिनेशनची जी थिकनेस असते ही तुम्हाला भरपूरदा क्वेश्चन्स मध्ये विचारले गेलेली असते. आपण जे लॅमिनेशन करतो त्याची थिकनेस असते तुमची 0.4 mm टू 0.5 mm मध्ये त्याची थिकनेस असते. भरपूरदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला विचारला जाणारा क्वेश्चन आहे, जी आपण लॅमिनेशनची थिकनेस असते ती किती असते, 0.4 mm टू 0.5 mm मध्ये असणार आहे. हा बघा, हा मोटरचा तुमचा शाफ्ट असणार आहे. आणि ही जे हा जो तुमचा हा रोटर आहे, हा काय आहे रोटर. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला हे काय आहे, रोटर कंडक्टर असणार आहे. ही रोटर कंडक्टर असणार आहे. ही तुमची स्टेटर वाइंडिंग इथं प्लेस केलेली आहे. स्टेटर वाइंडिंग आपण 120 डिग्रीने प्लेस करतो नेहमी. थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये जी आपण स्टेटर वाइंडिंग प्लेस करणार आहे ती किती डिग्रीने प्लेस करतो आपण 120 आणि 120 डिग्रीने आपण प्लेस करणार आहोत. लक्षात आलं. हे सिंपल कन्स्ट्रक्शन होतं आपलं थ्री फेज इंडक्शन मोटरचं. आता थ्री फेज इंडक्शन मोटर वर्क कशी करते समजून घ्या. वर्किंग एकदम सिंपल याचं. जेव्हा मी स्टेटर वाइंडिंग, हे बघा हीच डायग्राम इकडे दाखवलेली मी एकदम सिंपल वेने. जेव्हा मी थ्री फेज स्टेटर वाइंडिंग वरती देतो तेव्हा स्टेटर वाइंडिंग मधून काय होईल, करंट फ्लो होईल, बरोबर. स्टेटर वाइंडिंग मधून काय होईल, करंट फ्लो होईल. आता सप्लाय कोणता आहे आपला, अल्टरनेटिंग आहे, म्हणून इथं काय होईल, एक रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल. आता रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जेव्हा जनरेट होईल, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाल्यानंतर इथं काय आहे, रोटर आहे तर रोटर आहे, आता रोटर कंडक्टर आहे, बरोबर. तर रोटर कंडक्टर काय करतील, ते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला कट करतील. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला असं कट केलं रोटर कंडक्टरने, तर इथं काय होईल, एक ईएमएफ इंड्यूस होईल. ईएमएफ इंड्यूस होणं म्हणजे काय, इथं इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागेल तुमचं. कोणामधून, रोटर कंडक्टर मधून. रोटर कंडक्टर मधून जर तुमचं इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागलं म्हणजे काय, एक प्रकारचा तुमचा टॉर्क जनरेट होतोय. टॉर्क म्हणजे काय, एक मेकॅनिकल फोर्स जनरेट होतोय. हा फोर्स कोणावरती अप्लाय होतो डायरेक्टली, हा बघा मोटरचा शाफ्ट आहे. मोटरच्या शाफ्टवरती अप्लाय झाल्यानंतर मोटरचा शाफ्ट जो आहे तुमचा मूव्ह व्हायला लागेल. मोटरचा शाफ्ट जर मूव्ह झाला तर तुमची मोटर ही स्टार्ट होऊन जाणार आहे. लक्षात आलं. हे त्याचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल आहे. आता ही जी मोटर जी फिरणार आहे तुमची कोणत्या स्पीडने फिरते, नेहमी सिंक्रोनस स्पीडने फिरणार आहे. सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय, तुमचा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा स्पीड, हा काय तुमचा सिंक्रोनस स्पीड. आणि रोटरचा स्पीड म्हणजे काय, रोटर ज्या स्पीडने फिरतोय, हा काय तुमचा इथं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, सिंक्रोनस स्पीड. आणि हा जो रोटर फिरणार आहे तुमचा, हा कोणता आहे तुमचा, रोटर स्पीडने फिरणार आहे, त्याला म्हणतो आपण रोटर स्पीड. सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू 120 f डिवाइडेड बाय p. इथं f म्हणजे काय, तुमची फ्रिक्वेन्सी असणार आहे. फ्रिक्वेन्सी किती असणार आहे आपली,
50 हर्ट्ज ही कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी असणार आहे. नंतर पी काय असेल तुमचे नंबर ऑफ पोल किती यूज केलेले आहेत. ठीक आहे. नंतर NR2 असणार आहे. NR तुमचा रोटरचा स्पीड, त्याला मी मॅथमॅटिकली लिहितो 1 - s × s. s जी असणार आहे ही काय तुमची स्लीप, आणि ns म्हणजे काय सिंक्रोनस स्पीड. आता स्लीप म्हणजे काय, स्लीप म्हणजे तुमचा सिंक्रोनस स्पीड आणि रोटरचा स्पीड या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय तुमची स्लीप असणार आहे. आणि सिंक्रोनस स्पीड ही नेहमी रोटरच्या स्पीडपेक्षा जास्त असणार आहे. लक्षात आलं. हे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल होतं. आता मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो की मोटरमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ही तयार कशी होते. लक्षात आलं. आता पहा, जेव्हा मी 3 फेज सप्लाय वगैरे देतो कोणाला, स्टेटर वाइंडिंगला, मी काय बोललो होतो की आपली जी स्टेटर वाइंडिंग आहे ही आपण किती डिग्री मध्ये प्लेस केलेली आहे, 120 डिग्री इलेक्ट्रिकल मध्ये आपण तिथं प्लेस केलेली आहे. बरोबर. आता बघा इथं आपली 3 वाइंडिंग इथं प्लेस केलेली आहे. हे बघा R, Y, B किती डिग्री मध्ये, 120 डिग्री मध्ये. आता बघा जेव्हा मी सप्लाय वगैरे देईल तेव्हा काय होईल, तुमचा R फेज सुरुवातीला तुमचा टर्न होऊन देईल, म्हणजे ऑन होईल तुमचा R फेज मधून करंट फ्लो व्हायला लागेल. R फेज मधून जसं करंट फ्लो झालं, R फेजची ही बघा R फेज हा तुमचा स्ट्रॉंग झाला केव्हा, जेव्हा त्याने मॅक्सिमम व्होल्टेज अटेंड केलं तेव्हा. बरोबर. इथं R फेज तुमचा स्ट्रॉंग झाला. मग तुमचा जो Y फेज असेल, Y फेज आणि B फेज हे काय झालं दोघं इथं 0 असणार आहे. लक्षात आलं. हे बघा इथं काय झालं, तुमचा R फेज हा ऑन झालेला आहे. नंतर बघा R फेज बघा इथं व्हॅल्यू वगैरे R फेजची डिग्री झाली तर पूर्णपणे 0 झाला -Vm मध्ये. इथं 0 झाला म्हणजे काय होईल तुमचा, नंतर तुमचा Y फेज हा ऑन होऊन जाईल. Y फेज जसा ऑन झाला तर Y फेजचं काय होतंय, करंट इन्क्रीज होत चालेल कितीपर्यंत, मॅक्सिमम व्होल्टेज पर्यंत, Vm पर्यंत. इथं तुमचा Y फेज परत स्ट्रॉंग झालेला आहे. हे बघा नंतर R फेज झाल्यानंतर इथं Y फेज तुमचा स्ट्रॉंग झालेला आहे. नंतर बघा Y फेजचं परत काय होतंय, करंट डिक्रीज होत चाललंय. नंतर बघा इथं Y फेज पूर्णपणे 0 झालेला आहे म्हणजे काय -Vm. तर बघा Y फेज 0 झाल्यानंतर इथं काय तुमचा ऑन होऊन गेला, B फेज ऑन होऊन गेला. B फेजचं व्होल्टेज इन्क्रीज होत चाललंय किती पर्यंत, मॅक्सिमम व्होल्टेज पर्यंत. इथं B फेज काय झाला तुमचा स्ट्रॉंग झालेला आहे. इथं काय झाला तुमचा B फेज इथं स्ट्रॉंग झाला आहे. हे बघा नंतर परत काय होणार, तुमचा R फेज स्ट्रॉंग होणार आहे, परत Y फेज स्ट्रॉंग होणार आहे, परत B फेज स्ट्रॉंग होणार आहे. लक्षात येतंय का. इथं काय होतं माहिती का, हे बघा सुरुवातीला तुमचा मोटरची फिरणार रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते, R फेज नंतर Y फेज नंतर B फेज नंतर परत R फेज परत Y फेज परत B फेज, या पद्धतीने तुमची रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आता इंडक्शन मोटरचं वर्क करतं ते फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती वर्क करणार आहे. फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, फॅराडेचे जनरली 2 लॉ असतात, फॅराडे फर्स्ट आणि फॅराडे सेकंड. फॅराडे फर्स्ट लॉ मध्ये काय असणार माहिती का, जेव्हा एखादा कंडक्टर एखाद्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण जेव्हा एखादा कंडक्टर टाकून दिला तिथं, ठीक आहे, तेव्हा त्या कंडक्टर वरती काय एक मेकॅनिकल फोर्स तयार होऊन जातो. मेकॅनिकल फोर्स इथं तो महसूस करतो तो. बरोबर. आता बघा इथं काय होतं, एक रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली होती, तिथं काय करून दिलं मी, तर रोटर टाकून दिलेला आहे. तर माहिती का रोटर टाकल्यानंतर काय होईल, हा रोटर जो असणार आहे या रोटरवरती तुमचा मेकॅनिकल फोर्स अप्लाय होऊन जातोय. मेकॅनिकल फोर्स अप्लाय झाला म्हणजे तुमची मोटरचा शाफ्ट हा मूव्ह जाणार आहे. लक्षात आलं. फॅराडेज लॉ मध्ये फॅराडे फर्स्ट आणि फॅराडे सेकंड लॉ जो असणार आहे तुमचा ट्रान्सफॉर्मरसाठी यूज होऊन जाणार आहे. लक्षात आलं. हे होतं आपलं 3 फेज इंडक्शन मोटरचं कन्स्ट्रक्शन आणि त्याचं वर्किंग, आणि ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट कशी होती आपण ती पाहिली होती. आता लक्षात आलं. आता 3 फेज इंडक्शन मोटरचे जे काही मेन ऍडव्हान्टेजेस असणार आहे, पहिला ऍडव्हान्टेजेस जो असणार आहे त्याचा, ही सेल्फ स्टार्टिंग मोटर असणार आहे. कोणती मोटर असेल तुमची, सेल्फ स्टार्ट. ही काय असणार तुमची सेल्फ स्टार्ट असणार आहे. नंतर याचा दुसरा ऍडव्हान्टेज जो असेल, ही मोटरची कॉस्ट जी असणार आहे कॉस्टची कमी असणार आहे. थर्ड नंबरचा असेल याचा पॉवर फॅक्टर जो असेल, पॉवर फॅक्टर हा रनिंग कंडिशनला चांगला असेल, इनिशियल कंडिशनला चांगला नसतो, पण रनिंग कंडिशन मध्ये कसा असेल आपला चांगला असणार आहे. बरोबर. आणि याचा ड्रॉबॅक जो असणार आहे, ड्रॉबॅक मध्ये माहिती का, याचा स्पीड कंट्रोल आपण इझिली करू शकत नाही. हा त्याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. 3 फेज इंडक्शन मोटरचा सर्वात मोठा ड्रॉबॅक म्हणजे हे स्पीड कंट्रोलचं आपण लवकर करू शकत नाही. आणि याचं स्टार्टिंग करंट जे असणार आहे 3 फेज इंडक्शन मोटर स्टार्टिंगला खूप हाय करंट घेतं, हा त्याचा दुसरा ड्रॉबॅक असणार आहे. ही जी तुमची 3 फेज इंडक्शन मोटर आहे ऍप्लिकेशन बेसिस वरती
इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त यूज होणारी मोटार आहे 3 फेज इंडक्शन मोटार. लक्षात आलं. नेक्स्ट लेक्चरला आपण 3 फेज इंडक्शन मोटारचे टाइप्स पाहणार आहोत. स्क्विरल गेज टाइप इंडक्शन मोटार आणि स्लिप रिंग टाइप इंडक्शन मोटार. या 2 टाइपच्या मोटार आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.